हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे डेप्रिसिएशनचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 स्ट्रेट लाईन मेथडचा, जो आपल्याला पेज नंबर 245 वर दिलेला आहे इन द बुक्स ऑफ त्रिवेणी ट्रेडर्स रायगड. ओके, 3 असेटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे डेप्रिसिएशनची पूर्ण कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. ओके, तर प्रॉब्लेम काय आहे ते आपण त्यावर डिस्कशन करूया आणि मग आपण जायचं आपल्या सोल्युशन मध्ये. क्वेश्चन नंबर 4 त्रिवेणी ट्रेडर्सचा दिलेला आहे. ओके, केअरफुली बघत चला. आपण सध्या डिस्कशन करायचं आणि नंतर आपण सोल्युशनला जायचं. ऑन 1 जानेवारी 2015, 1 जानेवारी आहे, त्रिवेणी ट्रेडर्स रायगड परचेस अ प्लांट ₹12,000 अँड इट्स इन्स्टॉलेशन चार्जेस बेइंग 3,000. सर 12,000चा प्लांट घेतला, 3,000 चार्जेस. याचा अर्थ पहिला जो प्लांट आहे 1 जानेवारी 15चा, त्याची किंमत 15,000 रुपये आहे. डन. ऑन 1 जुलै 2016, नेक्स्ट इयरला 1 जुलै 2017ला, ओके, अनदर प्लांट वॉज परचेस फॉर ₹25,000. 25,000 रुपयाचा अजून एक प्लांट घेतलेला आहे सर. ऑन 1 एप्रिल 2017, सर थर्ड इयरला 1 एप्रिल 2017ला अनदर प्लांट वॉज परचेस फॉर ₹27,000. 27,000 रुपये अजून एक प्लांट घेतला. वेजेस पेड फॉर इट्स इन्स्टॉलेशन ₹2,000. सर असेट साठी केले जाणारे खर्च असेट मध्येच ऍड होतात. अँड कॅरेज पेड फॉर प्लांट ₹1,000. सर 27,000 रुपयाचा प्लांट परचेस केला, तो आणून बसवण्याचा खर्च 2,000 रुपये आला आणि आणण्याचा खर्च 1,000 आला. 27 + 2 + 1, याचा अर्थ सर जो थर्ड प्लांट आहे तो आपल्याला मिळालेला आहे 30,000. किती रुपयाला सर? 30,000. शो प्लांट अकाउंट अप टू 31 मार्च 2018, अज्युमिंग दॅट डेप्रिसिएशनचा जो रेट आहे तो 10% आहे. स्ट्रेट लाईन मेथड. फक्त प्लांट अकाउंट विचारले सर. आपण प्लांट आणि डेप्रिसिएशन दोन्ही अकाउंट काय करायचंय? प्रिपेअर करायचं. डन. चला आपण जाऊया सोल्युशनला. सर सोल्युशन बनवताना आपल्या प्रत्येकाला माहित पाहिजे सर डेप्रिसिएशन चार्ज करताना जेव्हा एक पेक्षा जास्त असेट असेल तेव्हा आपण एक चार्ट बनवतोय, एक टेबल बनवतोय डेप्रिसिएशन साठी. कोणता टेबल सर? अशा पद्धतीने आपल्याकडे 3 प्लांट आहेत. पहिला प्लांट 15,000चा आहे, दुसरा प्लांट 25,000चा आहे आणि तिसरा प्लांट आपला 30,000चा आहे. त्यासाठी आपण डेट P1 प्लांट 1, डेट प्लांट 2, डेट प्लांट 3 आणि टोटल डेप्रिसिएशन असे आपण काय केले आहेत तर कॉलम ड्रॉ केलेले आहेत. डन. चला सर जो पहिला प्लांट आहे तो परचेस केलेला आहे त्यांनी 12 + 3 15,000 रुपयाला आणि त्याची डेट आहे 1 जानेवारी 2015. सर 1/1/2015, 1 जानेवारी 2015ला प्लांट परचेस केलेला आहे. 12,000चा प्लांट होता. 3,000 रुपये प्लांट बसवण्याचे चार्जेस, म्हणजे टोटल 15,000 रुपयाचा प्लांट आहे. ओके सर, सेकंड प्लांट आणि थर्ड प्लांट हे नेक्स्ट इयरला परचेस केलेले आहेत. म्हणजे सर इथं आपला जो फर्स्ट इयर आहे तो क्लोज करणार 31 मार्च 2015ला. 15,000 वर 10% डेप्रिसिएशन मित्रांनो. 15,000च्या 10% डेप्रिसिएशन 1,500 रुपये येतोय. बघा हे माहित पाहिजे. 15,000च्या 10% 1,500. पण हे 12 महिने. सर किती महिने वापरलं? जानेवारी मध्ये परचेस केले म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने वापरले. सर 3 महिन्याचं डेप्रिसिएशन किती येणार? ओके सर 15,000च्या निम्मे आले 750, त्याच्या निम्मे म्हणजे 375 रुपये डेप्रिसिएशन येणार. किती येणार सर? 375. ओके, कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये पण मी कॅल्सी यूज करून तुम्हाला आन्सर काढून दाखवतो. 1,500 रुपयाचा प्लांट परचेस केलेला आहे, सॉरी 15,000, त्याच्या 10% 1,500. ओके, हे जर 12 महिन्यासाठी असतील, 1,500 जर 12 महिन्यासाठी असतील तर 3 महिन्यासाठी 375चं डेप्रिसिएशन येणार. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेत जाऊ शकता ज्या त्या वेळेला. सर 375चं डेप्रिसिएशन आलेलं आहे. मायनस करणार आपण 375. याचा अर्थ सर फर्स्ट इयरला जो डेप्रिसिएशन आलेला आहे तो आहे 375, 375 रुपये हा वाला डेप्रिसिएशन आपण घेणार. डन. यस. चला इथं आपलं फर्स्ट इयर क्लोज झालेला आहे. सर सेकंड इयर सुरू होणार कधी होणार? नेक्स्ट डे ला होणार. 31 मार्च 15ला वर्ष संपलंय म्हणजे 1 एप्रिल 2015ला वर्ष सुरू होणार. ओके सर 15,000 मधून 375 मायनस केले, बॅलन्स आला 14,625. 14,625. क्लिअर आहे? यस सर क्लिअर आहे. सर सेकंड नंबरचा जो प्लांट आहे तो परचेस केलाय 1 जुलै 2016ला. 1 जुलै
2016, यस बरोबर आहे. 1 जुलै 2016 खरेदी केलाय. म्हणजे सर सेकंड इयर, यस सेकंड इयर मध्ये पण नाहीये. ओके, आपण क्लोज करणार. सर सेकंड इयर मध्ये हा फक्त एकच असेट आहे. याचं इयर संपणार 31 मार्च 2016ला. 15,000च्या 10% पूर्ण 12 महिने वापरलं म्हणजे सर 1,500 रुपयाचं डेप्रिसिएशन येईल. डेप्रिसिएशन किती आलं सेकंड इयरला? पूर्ण 1,500. ओके, इथं आपण 1,500 रुपये आहे तसं कन्सिडर करणार. सर आपलं सेकंड इयर सुद्धा इथं क्लोज होणार. थर्ड इयरची सुरुवात होईल सॉरी 1 एप्रिल 2016. 1 एप्रिल 2016ला आपलं तिसरं वर्ष सुरू झालं. बरोबर, यस. त्यानंतर 1 जुलै, ओके मायनस करावं लागेल आपल्याला सर. 1,500चं डेप्रिसिएशन मायनस केला, बॅलन्स आलेला आहे 13,125. 13,125. बरोबर. सर सेकंड प्लांट आता परचेस करतात त्यांनी 1 जुलै 2016ला, ज्याची प्राइस आहे 25,000, 25,000 रुपये. आणि जो थर्ड प्लांट आहे तो 1 एप्रिल 17ला, म्हणजे या वर्षी नाहीच आहे. ओके, थर्ड प्लांट इथं नाही परचेस केलेला. सर इयर क्लोज करतोय आपण 31 मार्च 2017. डेप्रिसिएशन 15,000च्या 10% 1,500 रुपये डेप्रिसिएशन येणार. त्यानंतर सर 25,000च्या 10% डेप्रिसिएशन जर काढला तर 2,500 रुपये आलं. 2,500 रुपये आले. पण मित्रांनो इथं माहित पाहिजे वर्ष संपतं 31 मार्च 2017ला. जो 2,500 रुपये डेप्रिसिएशन आला तो तुमच्या 12 महिन्याचा होता. 1 जुलै 16 पासून 31 मार्च 17 पर्यंत जर मोजला, जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिने, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पुन्हा 3 महिने, जानेवारी फेब्रुवारी मार्च पुन्हा 3, म्हणजे किती महिने वापरलं सर? 9 महिने वापरलेलं आहे. 2,500 जर 12 महिन्याचा असेल तर 9 महिन्यासाठी किती येणार सर? 1,875 रुपये येणार. किती येणार? 1,875 रुपयेचं डेप्रिसिएशन येईल. डन, यस. त्यानंतर मित्रांनो आपलं सेकंड इयर क्लोज होईल. सर थर्ड इयर क्लोज होईल. थर्ड इयर साठी डेप्रिसिएशन टोटल किती आलेलं आहे? हे 1,500 आणि हे 1,800, 3,375. 3,375चं डेप्रिसिएशन आलं. डन, यस. त्यानंतर चौथं वर्ष सुरू होणार 1 एप्रिल 2017ला. ओके, 13,125 मधून 1,500 मायनस केले 11,625. हा सुद्धा वर्ष सुरू होणार 1 एप्रिल 2017ला. 25,000 मधून 1,875 मायनस केले 23,125. 23,125. डन, यस. जो थर्ड प्लांट आहे 27+2+1चा तो परचेस केला 1 एप्रिल 2017ला. टोटल किंमत आहे त्याची 30,000 रुपये. कोणताही प्लांट विकलेला नाहीये. इयर क्लोज होणार 31 मार्च 2018ला. पुन्हा 1,500चं डेप्रिसिएशन येणार. ओके, सो सर हा सुद्धा वर्ष संपणार 31 मार्च 2018ला. 25,000च्या 10% 2,500, कारण पूर्ण 12 महिने वापरलोय आपण. सर इथं सुद्धा 31 मार्च 2018 पूर्ण 12 महिने वापरलेला आहे. 30,000च्या 10% डेप्रिसिएशन येणार आहे 3,000. बरोबर, यस सर. म्हणजे टोटल हे 1,500, हे 2,500, टोटल झाले 4,000 आणि हे 3,000, म्हणजे टोटल डेप्रिसिएशन असणार आहे चौथ्या वर्षी तुमचं 7,000 रुपये. अशा पद्धतीने हे आपण 4 वर्षाचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला प्लांट अकाउंट बनवायचं. सर हे का बनवतोय आपण चार्ट? तर या कॉलमसाठी टोटल डेप्रिसिएशन आणि जर एखादा असेट विकला असेल तर त्या असेटमध्ये प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे बघायचं असेल तर आपण हे काय करतोय, नेहमी प्रिपेअर करत जातो. डन, यस. काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर चला आता आपण काय करणार सर, आपण असेट अकाउंट बनवणार आहोत. बरोबर. सर असेट अकाउंट बनवताना काय करावं लागेल आपल्याला? 5 गोष्टी लक्षात ठेवायच्यात मित्रांनो. असेट परचेस केला तर डेबिटला, सेल केला तर क्रेडिटला, डेप्रिसिएशन क्रेडिटला, असेट विकला असेल प्रॉफिट झाला तर डेबिटला घ्या आणि लॉस झाला असेल तर मात्र क्रेडिटला घ्यावं लागेल. सर प्रॉफिट आणि लॉसचा प्रश्नच येत नाही कारण असेट विकलेलं नाहीये कुठलाच. ओके, चला परचेस केले म्हणजे सर डेबिटला येणार. कधी परचेस केलं? 1 जानेवारी 2015. सर परचेस केले म्हणजे टू बँक अकाउंट येणार. टू बँक अकाउंट किती रुपयाला परचेस केले? फर्स्ट असेट 15,000 रुपयाला परचेस केले. बरोबर, यस. सर इयर क्लोज होणार 31 मार्च 2015ला. इयर एंडला आपण डेप्रिसिएशन चार्ज करतोय बाय डेप्रिसिएशन अकाउंट. आणि मित्रांनो पहिल्या वर्षाचा डेप्रिसिएशन बघितला तर 375 रुपये आहे.
किती आहे 375, 375. चला अकाउंट क्लोज होणार सर फर्स्ट इयर साठी. डेबिट साईडची टोटल जास्त असते नेहमी असेटमध्ये. सेम टोटल इथं पण घेतलं, 15,000 मधून 300 गेले 14,700, 14,625. ओके. क्लोजिंग बॅलन्स असेल 31 मार्च 15 साठी, म्हणजे पहिल्या वर्षाचं बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. सर फर्स्ट इयरचा आलेला बॅलन्स हा सेकंड इयरचा ओपनिंग बॅलन्स असतोय. पुढचा दिवस असेल 1 एप्रिल 2015 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती बॅलन्स आलाय सर 14,625. सर सेकंड इयर मध्ये काही परचेस केलं होतं का? नाही सर, काहीच परचेस नाही, डायरेक्ट डेप्रिसिएशन आहे 1,500 रुपये. चला मायनस करून टाकूया आपण. सर कधी येणार इयर एंडला 31 मार्च 2016 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सेकंड इयरचा डेप्रिसिएशन आहे 1,500 रुपये. अकाउंट क्लोज करतोय सेकंड इयर साठी. डेबिटची टोटल 14,625. सेम टोटल सर आपण इथं सुद्धा घेतोय 14,625 मधून 1,500 मायनस केला तर 13,125 चा बॅलन्स राहतो. 13,125 वजा करावं लागेल. डेट सेम 31 मार्च 16 बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. डन सर. सेकंड इयर क्लोज. कोणतीच ऍक्टिव्हिटी नव्हती. चला सेकंड इयरचा क्लोजिंग बॅलन्स हा थर्ड इयरचा ओपनिंग असणार 1 एप्रिल 2016 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 13,125. सर थर्ड इयर मध्ये मात्र सेकंड नंबरचा प्लांट परचेस केला. कोणत्या डेला केला सर? तर 1 जुलैला केलेला आहे. कधी केलाय? 1 जुलै 2016. इथे येणार आपण 1 जुलै 2016 ला सर परचेस केलाय, म्हणजे टू बँक अकाउंट. काय असणार? टू बँक अकाउंट. सर किती रुपयाचं परचेस केलाय? 25,000, 25,000 रुपयाचं परचेस केलंय. अजून कोणती ऍक्टिव्हिटी आहे का? नो सर. डायरेक्ट डेप्रिसिएशन काढणार इयर एंडला 31 मार्च 2017 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. सर थर्ड इयरचं डेप्रिसिएशन किती रुपये आलंय? 3,375. 3,375चं डेप्रिसिएशन आहे. आपण इयर क्लोज करतोय पुन्हा. 25, 35, 38,125 टोटल. सेम इकडं पण घेणार 38,125 वजा 3,375. 38,125 वजा 3,375 34,750. 34,750. हा काय असणार आहे? क्लोजिंग बॅलन्स, ज्याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. सर 4 वर्षाचं बनवायचंय, कारण अप टू 2018 आहे. थर्ड इयरचा क्लोजिंग बॅलन्स पुन्हा कॅरी फॉरवर्ड करायचा 1 एप्रिल 2017 ला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. बॅलन्स आलेला आहे 34,750, 34,750. सर थर्ड इयर मध्ये काय आहे? पुन्हा परचेस आहे. सर परचेस केलंय. कधी परचेस केलंय? 1 एप्रिल 2017 ला. त्याला आपण म्हणणार टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. सर किती रुपयाला परचेस केलंय? तर सांगतात त्यांनी टोटल 30,000 ला परचेस केलंय. 27 प्लस 2 प्लस 1. डन. कोणती ऍक्टिव्हिटी आहे का? नाही. इयर एंड होणार 31 मार्च 2018 ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट. आणि सर लास्ट इयरचं जर डेप्रिसिएशन बघितला तर 7,000 रुपयाचं डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन अकाउंट 7,000 रुपीज. ओके. सर इयर क्लोज करतोय आपण 34 आणि 30 64,750 64,750. सेम सर 64,750. त्यातून आपल्याला 7,000 मायनस करावे लागतील. 64,750 मायनस 7,000 57,750 57,750. सर याला काय म्हणणार आपण? क्लोजिंग बॅलन्स 31 मार्च 18 बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. आणि हाच बॅलन्स तुम्हाला 5th इयरला वापस काय करावं लागेल? ट्रान्सफर करावं लागेल 1 एप्रिल 2018 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. डन. किती? 57,750 57,750. अशा पद्धतीने मित्रांनो अप टू 31 मार्च 2018 म्हणजे 4 वर्षाचं तुमचं प्लांट अकाउंट बनून बोर्डवर तयार आहे. ओके. काय डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकताय? कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकताय. सर प्लांट अकाउंट फक्त विचारला होता, पण आपण मित्रांनो डेप्रिसिएशन अकाउंट सुद्धा
ड्रॉ केलेलं आहे ते सुद्धा बनवून घेऊया. ओके सर, डेप्रिसिएशन अकाउंट आपण कसं बनवणार किंवा कशा पद्धतीने आपल्याला डेप्रिसिएशन अकाउंट प्रिपेअर करायचं आहे थोडंसं त्याच्यावर बघूया. सर, डेप्रिसिएशन अकाउंट बनवताना फक्त दोन गोष्टी महत्वाच्या असतात. कोणत्या दोन गोष्टी सर? जर तुम्ही असेट परचेस केला, जे डेप्रिसिएशन आहे त्या डेप्रिसिएशनच्या डेबिटला नेहमी असेटचं नाव असेल, टू असेट टू असेट टू असेट टू असेट, आणि क्रेडिट साईडला नेहमी बाय प्रॉफिट अँड लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस. ओके सर, पहिल्या वर्षाचं डेप्रिसिएशन आहे 31 मार्च 15 साठी. मग आपण इकडे येणार डेबिटला, तारीख घेणार 31 मार्च 2015. असेटचं नाव आहे टू प्लांट अकाउंट, टू प्लांट अकाउंट. आणि सर, पहिल्या वर्षाचं डेप्रिसिएशन आहे 375, 375 झालं सर. अकाउंट क्लोज करायचं. 375 सेम टोटल सर इकडे पण येणार 375 मायनस 0 375. डेट काय असणार सर? 31 मार्च 2015. बाय बॅलन्स सर, येणारा जो डेप्रिसिएशन आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतोय बाय प्रॉफिट अँड लॉस. फर्स्ट इयर क्लिअर. सर, सेकंड इयर कधी क्लोज झालेला आहे? 31 मार्च 2016 ला. पुन्हा टू प्लांट अकाउंट. सर, सेकंड इयरचं डेप्रिसिएशन बघितला तर किती आहे? 1500 रुपये आहे. इथे येणार आपण 1500. इयर क्लोज झाला, टोटल करणार 1500 टोटल आहे. सेम टोटल इथं सुद्धा घ्यावी लागेल आपल्याला 1500 रुपये. मायनस 0 केला तर गॅप येणार 1500 रुपयेचा, ज्याला आपण इकडे म्हणणार बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तारीख सर सेम असेल 31 मार्च 2016. हा झाला सर आपला सेकंड इयरचा डेप्रिसिएशन जो आपण ट्रान्सफर केला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डन. यस. त्यानंतर थर्ड इयर क्लोज झालाय आपला 31 मार्च 2017 ला. पुन्हा टू प्लांट अकाउंट, फक्त असेटचं नाव येणार इकडं. सर, थर्ड इयरच्या डेप्रिसिएशन बद्दल जर विचार केला तर 3375चं डेप्रिसिएशन आहे. 3375 क्लोज करतोय आपण. 3375 सेम टोटल इथं पण येणार 3375 मायनस 0 3375. सर, जो बॅलन्स आलेला आहे त्याला आपण ट्रान्सफर करतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डन. तारीख सेम 31 मार्च 2017. सर, लास्ट इयरला पुन्हा सेम येणार. लास्ट इयर कधी संपतोय आपलं? 31 मार्च 2018 ला. टू प्लांट अकाउंट पुन्हा एकदा. सर, लास्ट इयरचं जर डेप्रिसिएशनवर थोडं फोकस केला तर तुम्हाला कळेल 7000चं डेप्रिसिएशन आहे. बरोबर? येस सर. म्हणजे डेप्रिसिएशन इथं किती आलंय? 7000. अकाउंट पुन्हा क्लोज केलं लास्ट इयरचं 7000 रुपये. सेम टोटल इथं पण लिहिली 7000 रुपये. मायनस 0 केलं, गॅप पण आला सर 7000 रुपये, जो आपण ट्रान्सफर करतोय बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्याच्यासाठी डेट असणार आहे 31 मार्च 2018. डन सर. अशा पद्धतीने आपण 4 नंबरचा जो प्रॉब्लेम दिलेला आहे इन द बुक्स ऑफ त्रिवेणी ट्रेडर्स रायगड, त्यांचा हा प्रॉब्लेमचं सोल्युशन बनून रेडी झालेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. बघा पुन्हा एकदा काय आहे सर, सिंगल असेट असेल ना तर फक्त चार्ट बनवायची गरज नाही. तुम्ही एकाखाली एक डेप्रिसिएशन मायनस करू शकताय. एक पेक्षा जास्त असेट जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला चार्ट बनवावा लागेल. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल तर प्लांट अकाउंटचा स्क्रीनशॉट घ्या. देन सर, डेप्रिसिएशन अकाउंट. आपले 12वीचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. जर तुम्ही 2026 मध्ये 12th मध्ये ऍडमिशन घेणार असाल तर नक्की काय करा, आपल्या क्लासला प्रेफर करा. ओके, 12th मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या क्लासला प्रेफर करा. आपल्या क्लासचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. प्रॉपर कोल्हापूरचे असाल तर ऑफलाईन क्लास आपला बिंदू चौकमध्ये DRK कॉलेजच्या जवळ आणि ताराबाई पार्कमध्ये विवेकानंद कॉलेजच्या जवळ क्लास आहे आपला ऑफलाईन. ऑनलाईन जर क्लास करायचा असेल तर नक्की काय करा, माझ्या पर्सनल नंबरला मला कॉन्टॅक्ट करा. मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करतो. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. धन्यवाद.